मी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर हा आहे सकाळचा 5:30 ते 6च्या दरम्यानचा टाईम आणि मस्तपैकी प्रकाश पडला होता आणि थंडी खूप होती, धुकं होतं आज। आणि आज होतं शाळेत राधिकाच्या म्हणजेच मोठ्या मुलीच्या शाळेत मराठी राज्यभाषा दिनानिमित्त काहीतरी कार्यक्रम होता आणि तिला तयार करायचं होतं। तिला तयार करण्यासाठी मग मला थोडं लवकर उठावं लागलं कारण टिफिन पण करायचा होता। आणि मग उठल्यानंतर तिची अंघोळ वगैरे झाल्यावर मी तिची साडीची तयारी करून दिली। तसं काही माझा क्लास वगैरे काही झालेला नाही आहे, पण आपल्या यूट्यूब बाबा आहे ना त्यावरती बघून मी तिला साडी नेसून दिली। बऱ्यापैकी जमली, मी काय म्हणत नाही चांगलीच जमली म्हणून। आणि मस्त सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाजही येत होता, तुम्हाला मी ऐकवते थोडासा। आणि आज सूर्यदर्शन व्हायला थोडा वेळच लागणार होता कारण धुकंच जास्त होतं। आणि एकदम आता हा किती 6:30चा टायमिंग असा, 6:30 ते 7, तरी थोडंसं नॉर्मलचं प्रकाश पडायला लागला होता। आणि म्हटलं चला आपण सकाळी सकाळी थोडंसं शूट करू। नंतर आंघोळी वगैरे आटपल्यावर मी तिची तयारी करायला घेतली। माझा टिफिनची तयारी झाली होती, पोळ्या बाकी होत्या, तर जाऊबाई पोळ्या करत होती। आणि मग इथं मी साडीची एक दिवस आधीच मी थोडीशी प्रॅक्टिस करून बघते कोणताही कार्यक्रम, कारण ऐन वेळेस खूप घाई होती आणि साडी खूप मोठी होती तिच्या हाईटच्या मानाने। मग मी तिला बरोबर ॲडजस्टमेंट केली। त्याचा व्हिडिओ करायचं मी ठरवलं होतं, पण व्हिडिओ करायचा म्हटलं तर वेळ खूप लागत होता आणि सकाळी सकाळी टायमिंग होता, स्कूलचा टाईमही 8चा होता आणि मला एवढं तयारी करायची, पुन्हा टिफिन वगैरे भरायचं, ते काही शक्य होत नव्हतं। पण एक दिवस तरी मी तो व्हिडिओ करेल। आणि हा पसारा तुम्हाला दिसत असेल तो जरा इग्नोर करा, कारण सकाळी सकाळी घाई खूप असते आणि एवढ्या घाई गडबडीत सगळंच ॲडजस्ट करायचं म्हटल्यावरती होत नाही। आणि असं मस्तपैकी मी साडीचा लूक केला आहे, तुम्हाला फायनल लूक मी दाखवते। आणि अशा प्रकारे जसं जमेल तसा मी तिचा लूक केला होता। आणि असं आमच्या इथं असं असतं, एकीला केला तर एकीला राग येतो, जर मोठीचा मेकअप केला तर छोटीला राग येतो आणि छोटीचा केला तर मोठीला राग येतो। तिला करते मला नाही करत, आणि हिचा केला तर ती बोलते माझा करते तिचा नाही करत। तर कधीही दोघींनाही समान कधीतरी थोडंसं मागापुढं होतं। आई ही आईच असते, तिचं प्रेम कमी जास्त होत नाही, पण मुलांचा समज असतो की तिला जास्त जीव लावते आणि मला कमी लावते। आता यासाठी आपण तर काही करू शकत नाही, आपल्याला माहिती आहे आपल्याला दोन्ही मुलं सारखेच असतात, ते 2 असो किंवा 3 असो किंवा कितीही असो, पण मुलं ते मुलंच असतात। आणि नंतर ती शाळेत गेल्यानंतर मी थोडासा जो पसारा होता तो आवरायला घेतला आणि आवरत असतानाच मला ज्या माझ्या आजच सासूबाई आहे त्यांच्या हातची ही लाकडी काठोट सापडली। तर पूर्वीच्या काळी या लाकडाची काठोट मध्येच पीठ मळायचे आणि भाकरी करायचे, काहीतरी त्यामागे शास्त्रीय कारण असेलच। आणि पूर्वीचे लोक कसे जंगलात राहत होते आणि पहिले काय आपले तांबे पितळी कोणते भांडे नव्हते, पहिले लाकूड आणि दगड हे 2च प्रकार माहीत होते। आणि ही काठोट मला आजच सासूबाईच्या हातची सापडली, तर अजूनही ती चांगलीच होती। आणि नंतर आहे आमचा पाटा, तोही आजच सासूबाईच्या हातचाच आहे। पण पाटा हा भरपूर दिवसापासून म्हणजे निघालेला आहे। आणि जेव्हा आपल्याकडे ज्या मशिनरी आहेत वाटण्यासाठी त्या निघालेल्या नव्हत्या तेव्हापासून। आणि तुम्हाला माहीत असेल पाट्यावरचं टेस्ट ही वेगळीच लागते आणि त्याला आपण जे वाटलेलं असतं त्याला वाटण म्हणतो। तर आता इथं बघू शकता तुम्ही आमची ही गल्लीतली रक्षक। आणि आता मी थोडंसं तुम्हाला बांधकामाचा व्हिडिओ दाखवते। कोणतंही काम करणं म्हणजे सोपं नसतं। तर बघा आता किती उंचावरती, आणि हे बघा तुम्हाला कडाला दिसत असेल, मी झूम करून दाखवते। तर हे बघा ही कडाला जे दिसतंय तुम्हाला ती डिझाईन आहे, अजून त्या 2 गोल याला करायचे आहे। पैसा हा खूप त्यांच्या मेहनतीचाच असतो, कारण आपल्याला थोडा वेळ जरी उभं राहायचं म्हटलं तर नको नको होतं। आणि ते बघा किती वेळ तर तो डिझाईन करतो आहे, तो जो उभा दादा आहे तो पिंक कलरचा शर्ट घातलेला। तर आता डिझाईन झाल्यावरती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कशा प्रकारे डिझाईन करता येते। चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।